मुख्यमंत्रीपद आणि पंकजा मुंडे यांची नेहमी चर्चा होत असते। 2014 मध्ये पंकजा मुंडेंनी संघर्ष यात्रा काढली होती। त्यानंतर भाजप सत्तेत आला तेव्हा त्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदारही होत्या। मंत्री असताना 2014 ते 2019 पंकजा मुंडेंच्याही तोंडून मुख्यमंत्री पदाला घेऊन अनेक वक्तव्य झाली। त्यांच्या समर्थकांकडून सुद्धा मुख्यमंत्री पदाला घेऊन नेहमी चर्चा झाल्या, त्यामुळे त्यांचं नंतर नुकसानही झालं। आता मात्र मुख्यमंत्री पदापासून त्या चर्चेपासूनही त्या स्वतःला लांब ठेवतात, अलिप्त राहतात। मात्र पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे। यावेळी तृप्ती देसाई यांनी हा विषय काढला। त्या काय म्हणाल्यात ऐका। आज मी पांडुरंगाच्या चरणी आहे। महिला मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे। आज राज्यभरात आपण जर बघितलं तर महिलांचा डंका आहे। प्रत्येक पक्षामध्ये आक्रमक महिला आहेत, महिला काम करतायत। यावेळेला तर आमची अशी इच्छा होती की महिला मुख्यमंत्री, मग ते कुठल्याही पक्षाची सत्ता येऊ दे, ती झाली पाहिजे। तर आक्रमक महिला आहेत, चांगलं काम करतायत। तर आगामी काळामध्ये म्हणजे 5 वर्षाची तर सत्ता महायुतीची आहे, परंतु 5 वर्षामध्ये कदाचित मुख्यमंत्री बदलले जाऊ शकतात। जर भाजपला मुख्यमंत्रीपद बदलायचंच असेल तर आवर्जून महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत महिलांना मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाही, तर भाजपने मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपद महिलांसाठी रिक्त करावं। मुख्यमंत्री व्हायला नाही, महिला सगळ्याच पक्षातल्या चांगल्या आहेत। मला वाटतं की भाजपने कुणालाही संधी दिली तर त्या महिलेचा निश्चितच सगळे आदर करतील। पंकजा मुंडे तशा इच्छुक आहेत। पंकजाताई जर इच्छुक असतील तर आमचे काहीच हरकत नाही। पंकजाताई निश्चितच मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक चेहरा आहेत। तर तृप्ती देसाई यांनी भाजपने मुख्यमंत्री बदलण्याचा विचार केला तर एका महिलेला संधी द्यावी अशी मागणी केली आहे, आणि हीच मागणी करताना त्यांनी पंकजा मुंडे यांचा पर्याय देखील मांडला। महाराष्ट्रात नेहमी महिला मुख्यमंत्री पदाची चर्चा होत असते। अनेक राज्यात महिला मुख्यमंत्री होऊन गेले आहेत, अनेक राज्यात सध्या महिला मुख्यमंत्री आहेत, मात्र महाराष्ट्रात अद्यापही महिलेला मुख्यमंत्री पदाची संधी देण्यात आलेली नाहीये। वेळोवेळी वेगवेगळ्या नावांची चर्चा होत असते, कधी सुप्रिया सुळे, कधी यशोमती ठाकूर, तर कधी पंकजा मुंडे। आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर महिला मुख्यमंत्री कधी बसते आणि ती महिला कोण असेल, कोणता पक्ष महिलेला संधी देईल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार आणि ती संधी पंकजा मुंडेंना मिळणार का, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आठवणीने सबस्क्राईब देखील करा।